चढाई करतोय। एक उंचपुरा कबड्डीला साजेशी शर्यष्टी लाभलेला असा हा खेळाडू उंचपुरा अनेक मैदानावर लकी पॉइंट मिळवणारा आणि संघाला विजयाकडे घेऊन जाणारा हा खेळाडू आहे। शांत संयमी अचूक वेळी या खेळाडूचा वापर केला जातो। त्याला प्रत्युत्तर सनी भगत। मूर्ती लहान परंतु कीर्तिमान असा रोहा तालुक्यात एक हा अजिंक्य सितारा चढाई करतोय। पदलालित्य छान आहे बघा, तुम्ही बघू शकताय। सुंदर मध्यंतरी लाद भिरकवतोय। त्याला प्रत्युत्तर ऋतिक पाटीलचं। मातब्बर खेळाडूंच्या यादीतील एक नाव म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असं अनस्टॉपेबल मॅन फ्रॉम धेरण ओ ऋतिक पाटील। किती सुंदर हो, काय क्षेत्ररक्षण सजवलं हो स्वयंभू भासे संघाने। छान कौतुक करण्यासारखं वाखाणण्याजोगं। धीरजने सुद्धा रायगड जिल्ह्यात धुमाकूल घातला, परंतु धीरज यशस्वी झालाय। 3 गुण सुपर रेड। निर्विवाद वर्चस्व कोण निर्माण करेल? शांत शांत, एवढं गरम होऊ नका हो। रागवू नका हो। मोठ्या खेळाडूंचा असा राग असतो, कारण चुक्या करू नका। चुकी करतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस। पण अशा थंडीत जर कोणी चहा दिला ना तर देव माणूस हो। कोण आहे का? चहा भेटणार आहे। आयोजक अतिशय छान आहे तो। बघूया। धीरज खरिवले शांत खेळाडू आहे। चला चला चला, तांत्रिक बिघाड आहे। तांत्रिक बिघाड आहे, समजून घ्या। स्कोर बोर्डला सुद्धा थंडी लागली याचं ज्वलंत उदाहरण पाहू शकते। मेल्या मढ्यात प्राण फुंकणारी संजीवनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। बुलंद सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर देव मस्तकी ठेवून अवघा हल्ला कल्लोल उठवणारा वादळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। गेले 350 वर्षानंतर आजही बालमुखातून जय भवानी नंतर उमटणारा जयघोष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। म्यानातून उसले तलवारीची पात, वेडात मराठे वीड दवडले 7। हे 7 वीर गावाच्या नावासाठी झुंज देत आहेत। गावाच्या नावाची जर्सी सनी भगत समोर आहे ना, थांबवलं जाईल। युवा सिरीज पाहिली असाल, काय क्षेत्ररक्षण केलं होतं सनी भगत। सुंदर काहीशी आघाडी भातसाई संघाकडे दिसते। स्कोर अपडेट करत चला। हा प्रशांत जाधव अतिशय शांतपणे चढाई करतोय। धीरज खरिवले
किती हो उभा ठाकलाय आणि काय म्हणावं या खेळीला दर्जेदार दिशादर्शक लोण्याचा बोजा पडतोय. आता मात्र धीरण संघावर ऋतिक पाटील आता मात्र दारोमदार घेतोय स्वतःच्या खांद्यावर. बोनस आहे. पुन्हा एकदा धीरज खरिवले चढाईसाठी 6 विरुद्ध 1 बोनस पॉइंट ऑन आहे धीरज साठी. बघूया थोड्याच वेळा उपांत्य फेरीच्या लढतीला अर्थात सेमीफायनलला सुरुवात होईल. ऋतिक पाटील शांत संयमी खेळाडू. थर्ड रेड ओहो लाजवाब असं क्षेत्ररक्षण. धन्यवाद आयोजक. आता मात्र सामन्याला मजा आलेली आहे. भासई संघ विरुद्ध झुंज देतोय धीरण. कोलवे येथे झालेल्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा पारितोषिक रोख रक्कम 33,000 आणि आशिष मोरे लकी पॉइंट मिळवणारा हाच तो रोहा तालुक्याचा खेळाडू चढाईसाठी. किती गुणांची लढाई करेल की रोखला जाईल वादल. रसिक वर्ग भरपूर खुश आहे आशिषवर. आता मात्र स्कोर बोर्ड सांगाल रसिक मायबाप प्रेक्षकांना समजू द्या आणि युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा लाईव्ह टाकायचं. स्कोर स्कोर अपडेट देत चला. ओहो कमालीचा संघर्ष. 3 गुण. सामना काय होता आणि काय झालाय.
या क्वार्टर फायनलला मजा आली हो. अशी जिल्ह्याच्या क्वार्टर फायनल तुम्ही बघत असाल ना पैसा वसूल. तिकडे बघा 9-8 आणि इकडे सुद्धा तीच परिस्थिती आहे. अटीतटी आणि आशिष मी म्हटलं हा लकी पॉइंट घेऊन जाणारा खेळाडू आहे. बोनस प्लस पॉइंट. आता मात्र दोन्ही वाघ गरजलेत. एकीकडे धीरज दुसरीकडे आशिष मोरे आणि मध्ये टायगर. तिघांची कडवी झुंज आहे. काही होऊ शकतो आता मैदानात. प्रामाणिक आहेत तिन्ही खेळाडू. ओ हो मी म्हटलं की प्रामाणिक आहेत हो तिन्ही. मारला तर देणार असे खेळ. काय छान संयम आशिष मोरेचा आवडला आपल्याला. ऋतिक पाटील काय खोलवर घुसला होता परंतु स्वतःला टच करून काय अंग मारलं हो यांनी. छान छान असं बघायला काय भेटलं का बरं वाटतं. याचं सर्व श्रेय अमित जी घाग साहेबांना जातं. सुंदर अशी स्पर्धा आपण ठेवलेली आहात. धीरज पुन्हा एकदा चढाईसाठी एक आक्रमक पवित्रा घेऊन मैदानावर. संजीवनी घेऊन येईल का आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा तीच परिस्थिती. कॉपी पेस्ट. टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. सामना झालाय चुरशीचा. नाद कबड्डीचा. ऋतिक पाटीलला थांबवलं जाईल का. ऋतिक निष्ठून निघणार. पुन्हा तोच परिस्थिती. हो हो काय कंट्रोल. काय म्हणावं या खेळीला. आणि आता मात्र ऋतिक पाटील यश 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 संपादन केलंय. 2+2. लोण्याचा बोजा मध्यांतर होतोय. अभी झाकी है पूरा खेल बाकी है. पैसा वसूल केला या मॅच न. अमितजी घाग साहेब धन्यवाद तुम्हाला. लाजवाब सामना. धेरण विरुद्ध स्वयंभू भासई. प्रत्येकाची थंडी उडालेली आहे. रायगड पोलीस मोरेश्वर सर स्वागत आहे तुमचं. सामना टाय आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. अजून मजा येणार आहे. लाजवाब. गुण किती झाले तो. 9-9 का 11 11 सुंदर. आणि इकडे 12-8. इकडे सुद्धा काय सामना चालू आहे. कारावी विरुद्ध पांडवादेवी रायवाडी. टीबीएम कारावी विरुद्ध पांडवादेवी रायवाडी. पुन्हा एकदा आशिष चढाईसाठी मैदानात. स्प्रे द्या जरा. प्रथमोपचार कुणाकडे तरी ठेवा आता. कैलास यांच्याकडे आहे स्प्रे. ते बघा त्यांच्याकडे. तिथे ग्राउंड नंबर 1 वर द्या. फेकामध्ये उडवा. कुणाला कोणतरी पकडेल. धन्यवाद. तांत्रिक बिघाड आहे. ऋतिक रसिकांचा पैसा वसूल झालाय. शांत रहा आणि शांत खेळ खेळा. ही स्पर्धा तुमच्यासाठी आहे.
वातावरण प्रसन्न आहे. सामन्याला कलाटणी मात्र कोण देणार आहे? धीरज खरिवली चढाई मात्र माघार. ग्राउंड नंबर 1 वर केदारलाल. ऋतिक पाटील. कंट्रोल छान आहे. चढाई सुद्धा त्यात ताकदीची आहे. ऋतिक पाटील मेहनतीला काही यश येत नाहीये. आता मात्र आलेली आहे. रसिकांना थर्ड रेड आली की बरं वाटतं. हो आपलं आपल्याला बरं वाटत नाही, दुसरंच आपल्याला काय बरं वाटते. आधी रस्ते साधे होते त्यामुळे माणसं सुद्धा साधी होती. आता रस्ते डांबरी झाले त्यामुळे माणसं सुद्धा डांबरी. ओ बोनस याला म्हणतात बोनस. हो ऋतिक वादळ निर्माण केले मैदानात ऋतिकनं. ऋतिकला सुद्धा जेरबद्ध केलं जाईल का? सनी भगत आहे, काही शक्य आहे मैदानावर. उभा टाकलाय. हे प्रभु, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हो गया. आशिष म्हात्रेसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. रायगड पोलीस मोरेश्वर हुंबळे यांच्याकडून आलेले आहेत. आशिष मोरेसाठी लाजवाब खेळ होईल तुळशीचा. ओ इकडे सुद्धा टीबीएम कारावी कमालीचा संघर्ष आहे. केदारलाल याचा वारू रोखला. सुंदर. दीपक कासारेचा वापर केला जातोय मैदानात. क्षेत्ररक्षण झाले तर शिट्ट्या होतील असं वाटतोय मला. हो हो हो, पण सावध पवित्रा दीपक कासारेचा माघार घेतोय. मरेदेवी धेरण. पुन्हा एकदा सनी भगत. तिकडे प्रशांत जाधव. ओ हो हो, चकवा देतोय, यशस्वी झालाय. सुशांत पाटील अर्थातच गणी याच्या हातातून निसटला. सुशांत पाटील सुद्धा पेन तालुक्याची फेविकी काय हो, चिपकून बसतो मित्रांनो. छान. हो हो, धीरज खरिवलेचा वापर मैदानात. स्वतःची जागा बनवतोय. अथांग महासागर ढासळलेला बुरुज पुन्हा मिळवतोय. रेडर यशस्वी. 1 गुण. धीरज. वादळी वारा सैराट झालाय मैदानात. ओ काय लक्ष, काय नजर. नजर हटी दुर्घटना घटी. मैदानावर चमकलाय. संपूर्ण रोहा तालुक्याचा पाठिंबा बादशाही संघाला. 15-11 11-15 4 गुणांची आघाडी आहे. पण धेरण संघाला ही आघाडी मोठी नाही हो. 10-10 गुणांच्या आघाड्या मोडत काढल्या. काही शक्य आहे. दीपक कासारे माघार आहे. केतन चढाईसाठी कुठेतरी वेल काढू धोरण. बाजीचा वापर करावा लागेल आता असं मला तरी वाटतोय. मरेदेवी धेरण संघाला खिंड लढवणार असं चित्र दिसतोय. कुणाचा वापर केला जाईल.
शेवटची 4 मिनिटं. अरे अजून भरपूर वेळ बाकी आहे. सामना हा चुरशीचा होणार आहे हो. आता टिकटिक वाजते डोक्यात आणि धडधड वाढते डोक्यात. 300 बाकी आहेत. लावून टाका. खरोखर हे सुद्धा खेळाडू आहेत आणि खेळाडूचं कौतुक करतात. छान. ओ हो धीरज खरिवले. वारू रोखला गेलाय. झाला कमबॅक करेल. संजीवनी मिळाली ऋतिक पाटीलला. बोनस आहे. क्लिअर बोनस दिसला. प्रत्येकाच्या हृदयात आता तारा झंकारल्यात. लाजवाब असा हा सामना. तिकडे टीबीएम कारावी. अरे आहेत लाईनमॅन आहेत. चला चला मागे व्हा सर्वांनी. अरे लाईनमॅन पण आपलाच खेळाडू आहे. ऋतिक पाटील पुन्हा एकदा चढाईसाठी मैदानात 22 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू. ऋतिक पाटील यश संपादन करत असताना वारू रोखला गेलाय. काय म्हणावं या खेळीला. प्रयत्न छान होता. जर यशस्वी झाला असताना ऋतिक सुपर रेड झाली असती. पण काय टीमवर्क केलं स्वयंभू भातसाई संघानं. ऋतिक मध्यरेषा भेदणार आणि जरा पुश केलं आणि मात्र बाद झाला ऋतिक. स्प्रे घ्या. स्प्रे देतो थांबा. प्रथम उपचार कोणाकडे आहे. स्प्रे तिथे कोणाकडे आहे. ग्राउंड नंबर 1 वर द्या. इकडे द्या. ग्राउंड नंबर 2 फेकला बघा लागेल कुणाच्या. शेवटची 2 मिनिटं बाकी. ग्राउंड नंबर 2 1 वर. व्यवस्थित खेळ खेळा मित्रांनो. अतिशय महत्वाचा खेळ आपण खेळत आहात. जिंकणार तो बक्षिसास पात्र ठरेल. व्यवस्थित ठेवा. पुन्हा लागेल गरज लागेल. नाही आहे त्यांच्याकडे स्प्रे. हा ठेवा जरा हातात. कोणाकडे ते आयोजकांकडे. हा लाईनमॅन कडे जमा केले. प्रशांत जाधव ही आघाडी मोडून काढेत का. तुफान वेगाचा आणि दमाचा खेळाडू. इकडे दीपक कासारे.
संदेश पाटील आणि टीबीएम कारावी जबरदस्त क्षेत्ररक्षण संदेश पाटीलच्या माध्यमातून शिर्के सुंदर खेळलेला आहात आपण. शेवटचा मिनिट बाकी. 4-1 अशी लढत. धीरज करिवले. ओ हो 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 रेडर बाद. पुन्हा एकदा दीपक कासारे मैदान. आशिष मोरे सज्ज आहे. हो 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 यशस्वी. होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही हो. कितीची आघाडी हो. सामनाधिकारी सांगतील. स्प्रे घ्या. लाईनमॅन तुमच्याकडे स्प्रे जरा द्या इकडे. राजेश बांबळे आपल्याकडचा स्प्रे द्या या ग्राउंड क्रमांक 1 वरती. चला चला. मैदानात कोणीही जायचं नाहीये. आशिष मोरे. लाजवाब हा सामना. चला चला अरे मित्रांनो. निर्णयात्मक चढाई. सामना कुठे झुकणार. पाहायचे आहेत काय सर्वांना 5-5 रेड. काय घडेल. दीपक कासारेच्या हाती सर्व सत्ता आहे. आणि रोकला गेला क्या. वारू रोकला गेलाय. आणि अशा तऱ्हेनं अंतिम विसल झालेली आहे. प्रयत्न छान केला होता. जवळ जवळ मध्यरेषा भेदणार होता.